चालू कुस्तीनंतर चला अकोला संघ व्यवस्थापक सिद्धांत गवया पैलवानाला पहिला पुकार दिलेला आहे। चालू कुस्तीनंतर माती आकडा क्रमांक 1 वरती 65 किलो ब्रांज पदकासाठी लढत होणार आहे। जुनेद शेख छत्रपती संभाजीनगर, सद्दाम शेख कोल्हापूर जिल्हा अ। चला आणि सिद्धांत गवई अकोला दुसरा पुकार। हा पुढचे पैलवान दिग्विजय जाधव सातारा लाल कशोम विरुद्ध जय पाटील सोलापूर निळा कशोम। ताबडतोब मॅट जवळ या। कुस्तीचा मध्यांतर गुणफलक आहे लाल 8 निळा 0। आणि सिद्धांत गवई तिसरा आणि शेवटचा अंतिम पुकार। सिद्धांत गवई अकोला गैरहजर पृथ्वीराज मोहोळ विजयी करा। चला पुढचे थांबा। दिग्विजय जाधव चला दिग्विजय जाधव मान्यवर पाहुणे आखाड्यात आहेत। दिग्विजय जाधव सातारा लाल कशोम मॅट वरती या। विरुद्ध जय पाटील सोलापूर निळा कशोम। चला मॅट वर या पटकन पैलवान। चला मॅट वर चला पैलवान। जय पाटील सोलापूरचे पैलवान आलेले आहेत। दिग्विजय जाधव सातारा लाल कशोम पटकन मॅट वरती या पैलवान। संपलेल्या कुस्तीमध्ये पृथ्वीराज वनवे अहिल्यानगर ब्रॉन्झ मेडलचा मानकरी टाळ्या करा, अभिनंदन। आणि यानंतर 92 किलो फायनल मॅट क्रमांक 1 वरती ऐका अंगेश्वर बोला। सगळे माईक कंट्रोल करा। महत्वाची महाराष्ट्र केसरीची कुस्ती स्पर्धा आहे। आमचं कंट्रोल मध्ये ऐक टेक्निकल सुपरिटी टेक्निकल फॉल हा युवराज नायकोडी आणि सुंदर विश्लेषण। लालपट्टी सांगली विजय। शांतता राखा। कुस्तीचा नियम आणि नियम ज्यांना माहित आहेत असे उत्कृष्ट शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी आंतरराष्ट्रीय ऐका मान्यवर व्यासपीठावरती जाईपर्यंत कुस्ती बाबा शिरगावकर चालू करू नका। सुंदर विश्लेषण ऐका। सर्व माईकवर कंट्रोल करा। अतिशय सुंदर सर्व नियमांची माहिती असलेली आंतरराष्ट्रीय ख्याती प्राध्यापक दिनेशजी गुंड सर या महत्वाच्या कुस्तीचं सुंदर असं विश्लेषण करतील। 65 किलो काश्य पदकासाठी लढत माती आकडा क्रमांक 1 वरती जुनेद छत्रपती संभाजीनगर लालपट्टी, सद्दाम शेख कोल्हापूर जिल्हा अ निळ्या पट्टीमध्ये माती आकडा क्रमांक 1 कडे चला। 65 किलो ब्रांज पदकासाठी लढत आहे। या कुस्तीनंतर 65 किलो सुवर्ण आणि रौप्य पदकासाठी लढत माती आकडा क्रमांक 1 वरती। परशुराम मोजकच बोलायचंय आता सर। फक्त कुस्तीगिरांची नावं अनाउन्स करा। 92 किलोला सुवर्ण पदक आणि रौप्य पदकाची लढत सुरू होते। श्रेयस घाट लाल कास्ट्यूम मध्ये आहेत कोल्हापूरचे पहलवान आणि ओंकार एल्बर पुणे जिल्हा निळ्या कास्ट्यूम मध्ये मॅट क्रमांक 1 वरती। सलामी झडती आहे। एक उदयनमुख मल्ल जय पाटील सोलापूर ज्याच्याकडे एक प्रबळ दावेदार म्हणून प्रेक्षकांची ज्यानं मन जिंकलेली आहेत। आपल्या पहिल्या 3ही फेऱ्यांमध्ये उत्कृष्ट कुस्त्या करून आज तो एक महाराष्ट्र केसरीचा प्रबळ दावेदार गणला जातोय असा उदयनमुख मल्ल सोलापूरचा जय पाटील। दरम्यान स्टेप आउट ब्राउन झोनच्या बाहेर गेल्यानंतर प्रतिस्पर्धी कुस्तीगीराला 1 गुण दिला जातो 0-1।
तुल्यबळ लढत साताऱ्याचा दिग्विजय विरुद्ध सोलापूरचा जय पाटील. महाराष्ट्र केसरी किताबाची एक अटीतटीची लढत. आठ क्रमांक यानंतर महाराष्ट्र केसरी गादी विभागाची पुढील लढत शिवराज राक्षे नांदेड लाल काशोम विरुद्ध पृथ्वीराज पाटील कोल्हापूर निळा काशोम. दोन्ही पैलवान मॅट जवळ येऊन थांबा. जुनेद पलवान छत्रपती संभाजीनगर वारंवार स्टेप आउट झाल्यामुळं सरपंचाचा निष्क्रियतेचा इशारा, हप्ते डावाची पकड करण्याचा प्रयत्न, परंतु चपळाईनं उधळून लावलाय सोलापूरच्या जय पाटीलना. गर्दन खेच चालू 0-2. सद्दाम शेख सरपंचाचं कार्यकर्ता आहेत बाबा शिरगावकर कोल्हापूर. सर पुन्हा एकदा स्टेप आउट. 92 किलो श्रेयस घाट कोल्हापूर सुवर्ण पदकाचा मानकरी सरपंचांनी वॉर्निंग दिली आहे, पैलवान वारंवार ओंकार डावाच्या येलगा, रौप्य पदक. पकडीतून जाऊ नका, कुस्ती करा. पासष्ट किलो ब्रांज पदकासाठी लढत माती ताबा मिळवण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा स्टेप आउट. जुनेद पलवान वारंवार- छत्रपती संभाजीनगर लाल पट्टी, सद्दाम शेख कोल्हापूर जिल्हा अ निळी पट्टी. ताबा मिळवण्याच्या प्रयत्नामध्ये यशस्वी. 2 गुणांची नोंद. कुस्तीचा गुणफलक 0-6. माती आखाडा 2 वरती चालू कुस्तीनंतर 97 किलो जयेश पाटील ठाणे ग्रामीण लाल पट्टी विरुद्ध अनिल गिरमल कोल्हापूर जिल्हा निळी पट्टी तयार राहायचंय. 70 किलो गादी विभागामध्ये सुमित कुमार बारसकर बीड लाल कास्टूम मध्ये चला मॅट 1 वरती. रोहित शिरसाट पालघर निळ्या कास्टूम मध्ये चला मॅट 1 वरती. 70 किलोला प्रारंभ झालेला आहे इकडं. 65 किलो ब्रांज पदकासाठी लढत माती आकडा क्रमांक 1 वरती. चालू सुमित कुमार बारसकर पुन्हा एकदा ताकीद प्रतिस्पर्ध्याला गुण. रोहित 0-8. शिरसाट टेक्निकल सुपेरिटी तांत्रिक गुणाधिक्याच्या विजयाकडे आगेकूच करतोय सोलापूरचा जय पाटील. टेक्निकल सुपरिटी टेक्निकल फॉल अगदी 40 सेकंदामध्ये सद्दाम शेख सोलापूर जिल्हा अ ब्रांज पदकाचा मानकरी ठरला. 65 किलो वजन गट. आता सुवर्ण आणि रौप्य पदकासाठी 65 किलो वजन गट माती विभाग शनिराज निंबाळकर सोलापूर जिल्हा ब लालपट्टी, रविराज माने सोलापूर जिल्हा अ निळीपट्टी. चालू कुस्तीनंतर 70 किलो कंटोनी चालू राहणार आहे. पैलवान मित्र 70 किलो माती विभाग कंटोनी चालू राहणार आखाडा क्रमांक 1 वरती. मध्यांतराला गुणफलक 0-8. 30 सेकंदाची विश्रांती समाप्त आणि कुस्ती मध्यावर. दुसऱ्या फेरीमध्ये पुढे चालू. पासष्ट किलो सुवर्ण आणि रौप्य पदकासाठी लढत माती आखाडा क्रमांक. ताबा मिळवून 2 गुणांची वसुली. सरपंचांचा इशारा आणि कुस्ती. टेक्निकल सुपेरिटी तांत्रिक गुणाधिक्यावर 10 गुणांच्या फरकाने 92 किलो सोलापूरचा जय पाटील विजय. 92 किलो सुवर्ण पदकाचा मानकरी ठरलाय यानंतर मॅट क्रमांक 2 वरती श्रीनाथ गोरे सोलापूर शहर आणि द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय निरंजन मारणे पुणे जिल्हा. 97 किलो जयेश पाटील ठाणे ग्रामीण लाल पट्टी, अनिल गिरवराज राक्षे कोल्हापूर जिल्हा निळी पट्टी.